श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेचा 10वा अध्याय संपून 11व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू झालं. मागच्या वेळेला पहिला श्लोक झाला. आता आपण हा दुसरा श्लोक त्याच्यावर प्रवचन बघूया. भवाप्ययो हि भूतानां श्रुतो विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम्. भवाप्ययो हि भूतानां श्रुतो विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम्. अर्जुन भगवंताला म्हणतो, हे कमलपत्राक्ष म्हणजे कमलाप्रमाणे नेत्र असणाऱ्या भगवंता. तेव्हा भगवंताची सगुण मूर्ती, त्या सगुण मूर्तीबद्दल त्याला प्रेम असल्यामुळे त्याचं वर्णन आधी त्यांनी केलं. कमलपत्राक्ष, कमलाप्रमाणे नेत्र असणारा जो भगवंत, त्या भगवान श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो की भगवंता, भवाप्ययो म्हणजे भव म्हणजे होणे आणि अप्यव म्हणजे अदृश्य होणे. होणे आणि अदृश्य होणे, दृश्य होणे आणि अदृश्य होणे, हे जे दोन गोष्टी आहे ना, हे तुझ्यापासूनच झालेलं आहे. ही जी भौतिक सृष्टी आहे ती दृश्य झाली, म्हणजे उत्पत्ती तिची झाली, तिचं ती प्रगट झाली, तिची उत्पत्ती झाली, ही तुझ्यापासूनच उत्पत्ती झाली. आणि तिचा लय किंवा ती अदृश्य झाली, ही तुझ्यामुळेच झाली म्हणा, तुझ्यातच ती लीन झाली. आणि हे कसं होतं, हे सृष्टीचं, भौतिक सृष्टीचं उत्पत्ती आणि लय हे कसं होतं, हे म्हणाले मी तुझ्याकडून सविस्तरपणे ऐकलं. हे जे याचं ज्ञान आहे ते तुझ्याकडून मी आतापर्यंत सविस्तरपणे ऐकलं. आणि त्याचप्रमाणे तुझं जे सामर्थ्य आहे, तुझं स्वरूप जे अविनाशी आहे, त्या अविनाशी स्वरूपाचं सामर्थ्यही मी ऐकलं आहे, असं अर्जुन म्हणतं. तेव्हा त्याच्या म्हणण्यामध्ये काय त्याला सांगायचं आहे, तर भगवंतानी आधी त्याला आपल्या विभूती सांगितल्या. त्या विभूती सांगितल्यानंतर भगवान म्हणतात, अर्जुना, मी निर्गुण स्वरूपाने तसाच सगुण रूपानेही पूर्ण अद्वैत स्वरूप आहे. निर्गुण स्वरूप आणि सगुण रूप म्हणजे भगवंताचं सगुण रूप, या दोन्ही यांनी संपूर्ण अद्वैत आहे. म्हणजे काही द्वैत त्या ठिकाणी नाही. जे निर्गुण आहे तेच सगुण आणि जे सगुण आहे तेच निर्गुण, या दोघांमध्ये काहीच फरक नाही. पण म्हणून काही लोक काय करतात की नुसतं निर्गुण, परमात्मा हा निर्गुण निराकार आहे, काय अनाम अरूप अद्वय परात्पर असा आहे. पण संत सत्पुरुषांनी सांगितलं की तो सगुण साकारही आहे. मग जो निर्गुण निराकार आहे, अलक्ष अनाम अरूप अद्वय अक्षय परात्परू, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, तो अलक्ष अनाम निर्गुण निराकार असणारा सद्गुरु रूपाने तो सगुण साकार होतो आणि आपल्या स्वरूपाचं तो ज्ञान देतो. तसा अर्जुनाला भगवंत सगुण साकार रूपाने सद्गुरु रूपाने भेटला आणि त्याला आपल्या अद्वैत स्वरूपाचं ज्ञान त्यांनी दिलं. तेव्हा म्हणले, मी अद्वैत आहे, माझ्या ठिकाणी दोन गोष्टी चालत नाही, द्वैत चालत नाही म्हणाले माझ्या ठिकाणी. माझ्या ठिकाणी कोणाही भूतमात्राविषयी विषम भाव येऊ शकत नाही. सर्व भूत मात्र मला सारखे आहेत. त्याला भक्तही सारखे आणि त्या कंस हा वैरी असूनही तोही सारखा. भक्तालाही जसं आपल्या स्वरूपात त्यांनी एकरूप करून घेतलं, तसं कंसालाही त्याचा वध केल्यानंतर आपल्या स्वरूपात त्यांनी एकरूप करून घेतलं. कारण काय, त्याच्या ठिकाणी विषम भाव नाही. पण संसारात आपण बघतो की सर्व ठिकाणी विषम भाव असतो, समभाव नसतो. भगवंताचा भाव काय, समभाव आहे. आणि
मनुष्य मात्रांच्या ठिकाणी विषम भाव आहे. दुसऱ्यांच्या विषयी, इतरांच्या विषयी ते आपल्याशी कसं वागतात, आपण त्यांच्याशी कसं वागतो, याच्यावरून विषमता निर्माण होते. पण भगवंताच्या ठिकाणी मात्र विषमता कधीच निर्माण होत नाही. त्याच्या ठिकाणी समभाव असतो आणि म्हणून सदा सर्वदा निर्विशेष. विशेष म्हणजे काहीतरी वेगळेपणा, वेगळेपणाचा भाव, स्वतःपासून काहीतरी वेगळं आहे कोणी, असा भाव भगवंताच्या ठिकाणी नसतो. म्हणून भगवान सर्व ठिकाणी समस्वरूप आहे. सम, तो सर्व ठिकाणी सारखा आहे. आणि म्हणून अर्जुनाला भगवान सांगतात की तूही या जगात मला बघताना चांगला वाईट, पूर्ण अपूर्ण, काय गुण अवगुण असा काही भेद करू नको म्हणा. असा भेद ठेवू नकोस. मी जसं, माझं जसं स्वरूप आहे, अभेद स्वरूप आहे, अद्वैत स्वरूप आहे, तसंच तू अभेद स्वरूप राहा या जगामध्ये. अभेद स्वरूप राहा. मग अभेद स्वरूप तू कधी राहशील? तर तू समस्वरूप राहशील. अभेद रूप, अद्वैत, अद्वैत, अभेद आणि समस्वरूप जेव्हा तू असशील तेव्हा म्हणाले मी सर्वत्र परिपूर्ण आहे, असं जेव्हा तुझी दृष्टी होईल की भगवान सर्वत्र आहे, ही दृष्टी जेव्हा त्याच्या ठिकाणी येईल तेव्हाच तुझ्या ठिकाणी समत्वाची प्राप्ती होईल, अद्वैताची तुला प्राप्ती होईल. तू अद्वैत स्वरूप होशील, समस्वरूप होशील. तुझ्या ठिकाणी काही भेद राहणार नाही. म्हणून ही दृष्टी सर्वत्र ठेव असं भगवान सांगतात. आणि मुख्य म्हणजे असं भगवंतांनी तर सांगितलं खूप ज्ञान, पण अर्जुनाला हे ज्ञान झालं असं या अध्यायात सांगितलं की सद्गुरू जरी अनेक प्रकारे ज्ञान सांगतात तरी शिष्याला लगेच ते ज्ञान होत नाही म्हणा. अनेक वेळा त्याचं वारंवार वारंवार, म्हणून ते ऐकलेचे ऐकावे, काय बोलिलेची बोलावे. आपल्याला असं वाटतं की अरे आधी आपण ऐकलेलं आहे, आधी आपण वाचलेलं आहे, आधी आपण ऐकलेलं आहे, पण ते त्याचा अर्थ यथार्थपणे ते कळलेलं नसतं म्हणा. आणि म्हणूनच तेच ते परत परत ऐकायचं असतं. आता आम्ही तोच विषय बोलतो पण त्याचं वेगळं रूप प्रगट होतं. अरे हे तर वेगळं आहे म्हणलं, आपण हे ऐकलं. मन बुद्धी चित्त हा विषय आपण कितीदा बोलतो आणि कितीदा ऐकतो, पण प्रत्येक वेळी तो वेगळ्या वेगळ्या रूपात येतो. प्रतिक्षणम यो नवताम उपैती. परमेश्वराच्या ज्ञानाचं महत्वच असं आहे, ज्ञानाचं महात्म्यच असं आहे की ते प्रत्येक वेळा नवीन रूप घेऊन येतं. प्रतिक्षणम यो नवताम उपैती असं आमचं महाराज म्हणायचे. अरे प्रत्येक क्षणाला ते नवीन होतं म्हणा. तुला असं वाटलं की हा मी ते ऐकलेलं आहे, अरे नाही म्हणा, आता हे जे ते आणखी नवीन आहे, पुढच्या वेळेला आणखी प्रगट होईल, ते आणखी नवीन प्रगट होईल, जरी विषय एकच असला तरी. तेव्हा म्हणाले हे ज्ञान भगवंतानी अर्जुनाला सांगितलं आणि ते त्याला ते ज्ञान त्याचं झालं, त्या ज्ञानाचा त्याचा अनुभव आला की सर्वत्र मीच आहे, ही दृष्टी ठेवू असं अर्जुनाला भगवान सांगतात. तेव्हा परमात्मा हा 5 रूपांनी प्रत्ययाला येतो. परमात्म्याचा अनुभव हा जो आहे, परमात्मा जरी एकच असला, तो सर्वत्र एकच आहे, तरी त्याचा भक्ताला अनुभव 5 रूपांनी तो प्रत्यय घेत असतो. पहिला प्रत्यय कुठला? तो म्हणजे सृष्टी रूपाने सगुण साकार. किती छान देवा तुझे सृष्टी रूप, आनंद स्वरूप जाणताची जाणताची. किती छान देवा तुझे सृष्टी रूप, आनंद स्वरूप जाणताची जाणताची. तेव्हा म्हणाले तुझं सृष्टी रूपाने तो सगुण साकार झाला. भगवान
भगवंत हा निर्गुण निराकार आहे, परंतु तो सगुण साकारही आहे. काही लोक म्हणतात तो निर्गुण निराकारच आहे. वेदामध्ये सांगितलं तो निर्गुण निराकारच आहे. तो निर्गुण निराकारच आहे, पण त्याचा अनुभव तो सगुण साकारही होतो. किंवा जे लोक नुसतं वेदाला मानणार आहेत ते म्हणतात सगुण साकार तो नाहीये, म्हणून त्यांचं ज्ञान अर्धवट राहतं. तो निर्गुण निराकार आहे, तसाच तो सगुण साकारही आहे. सृष्टी रूपाने तो सगुण साकार आहे. हा एक प्रकार आहे म्हणजे परमात्म्याचा. आणि म्हणून या सृष्टीमध्ये त्या भगवंताला आपण बघितलं पाहिजे, या सृष्टीमध्ये पाहिलं पाहिजे. दुसरा म्हणजे सूक्ष्म रूपाने भगवंताचा दुसरा प्रत्यय हा सूक्ष्म रूपाने येतो. तो निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकार आहे, सूक्ष्म रूप आहे. अणुरणिया थोकडा तुका आभाळ आहे बघा. अणुपासूनही अत्यंत तो सूक्ष्म आहे, निर्गुण निराकार आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. आणि आत्मा रूपाने तो प्रत्येकाच्या ठिकाणी तो सूक्ष्म रूपाने आहे. तिसरा प्रकृतीच्या पलीकडचा तिसरा प्रकार म्हणजे प्रकृतीच्या पलीकडे येतो, म्हणजे पंचमहाभूत. त्या पंचमहाभूतांचे गुण शब्द स्पर्श रूप रस गंध म्हणजे 10. त्याच्यानंतर पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय ते 10 म्हणजे 20. आणि सत्व रज तम 3 गुण, असं 23 गुणांच्या पलीकडे, 23 गुणांची जी प्रकृती आहे त्याच्या पलीकडे हा सगुण साकार जो परमात्मा आहे, तो सगुण साकार चौथा. म्हणजेच तो कसा आहे सगुण साकार? एक तर सृष्टी रूपाने आहे, दुसरा सूक्ष्म रूपाने आत्म्याच्या रूपाने प्रत्येकाच्या ठिकाणी आहे तो दुसरा, तिसरा प्रकृतीच्या पलीकडे आहे पण सगुण साकार आहे. प्रकृतीच्या पलीकडे आहे पण सगुण साकार आहे, तो म्हणजे भगवान नारायण, भगवान महाविष्णू, वैकुंठात राहणारा तो म्हणले सगुण साकार आहे. तो प्रकृतीच्या पलीकडे आहे, तो नित्य आहे, नित्य शाश्वत आणि आनंद स्वरूप. तो सगुण साकार आहे, परंतु प्रकृतीच्या पलीकडे आहे आणि शाश्वत आहे. तो त्याचा कधी लय किंवा लोप होत नाही म्हणा, तो सगुण साकार. आणि चौथा म्हणजे तो जो सगुण साकार आहे तोच या प्रकृतीमध्ये, या जगतामध्ये अवतार रूपाने प्रगट होतो. रामाच्या रूपाने प्रगट होतो, कृष्णाच्या रूपाने प्रगट होतो. अनेक अवतार, मत्स्य कूर्म वराह वामन या सर्व रूपाने तो, परशुराम, या सर्व रूपाने तो अवतार घेतो, अवतरित होतो. असा तो सगुण साकार होतो. आणि काही वेळा तो भक्तांनी हाका मारल्यानंतर तो तेवढ्या वेळापुरता तो त्याचा आविर्भाव होतो. काय त्याचा आविर्भाव होतो, थोड्या वेळासाठी त्याचा आविर्भाव होतो, थोडा वेळ तो येतो. जसं नामदेवानी त्याला हाका मारला, नामदेवानी त्याची पूजा केली आणि नामदेव त्यांच्याशी बोलतात, तेव्हा त्यांचा आविर्भाव होतो. नामदेव त्यांना नैवेद्य देतात, ते नैवेद्य खातात, तेव्हा त्यांचा तेवढ्यापुरता आविर्भाव होतो. आणि नंतर तिरोभाव होतो, ते येतात आणि निघून जातात. असे अनेक भक्तांच्या जीवनामध्ये अनेक अशा गोष्टी घडलेल्या आहेत की त्याच्यासाठी परमात्मा तेवढ्या वेळापुरता तो आविर्भूत झाला. स्वयमेव आविर्भवती भावयतीचे भक्तान, म्हणजे तेवढा वेळ तो येतो आणि भक्ताला त्याला काय हवंय त्याला मदत करून तो निघून जातो, त्याचा आविर्भाव होतो म्हणाल. असा अनेक संतांच्या ठिकाणी असा अनुभव आला की तो आविर्भाव झाला आणि तो तिरोभाव झाला. जसं ते आपल्या यांची संत तुकाराम महाराज, मोहप्याचे संत तुकाराम महाराज, त्यांची गोष्ट त्यांच्या चरित्रामध्ये आहे की त्यांनी भजन केलं प्रभू रामाचं, आणि प्रभुराम आधीचा अवतार होऊन गेला होते प्रभू रामाचं, पण त्यांनी भजन केल्याबरोबर प्रभुराम प्रत्यक्ष प्रगट झाले म्हणाले. याला आविर्भाव असं म्हणतात, भगवंताचा आविर्भाव. म्हणजे ते जागृतीमध्येच
जागृतीमध्ये जेव्हा परमात्मा अवतार रूपाने दर्शन देतो त्याला आविर्भाव असं म्हणतो. तो अवतार नाही म्हणले, अवतार तर होऊन गेला, प्रभुरामाचा अवतार होऊन गेला, परंतु त्याचा आविर्भाव झाला तेवढा वेळ, आणि तो प्रत्यक्ष आला. आणि तुकाराम महाराज म्हणलं, काय तुकारामा, म्हणजे तू तर माझाच अवतार आहेस, अवतार तू आहे, मी अवतार तो होऊन गेला माझा आणि आता अवतार तुझा आहे. आणि आणि भगवान राम तिथे प्रगट झाले, त्यांचा आविर्भाव झाला आणि यांचा अवतार होता. अवतार म्हणले तुझ्या रूपाने आहे आणि मी आविर्भूत झालो. तेव्हा तू माझा अवतार असताना म्हणाले, तू मला का हाक मारलं, म्हणलं कशाला तू आलास, कशाला मला तू हाक मारलास. तेव्हा ते म्हणतात की म्हणले, सर्व आहे मला, सर्व काही ज्ञान आहे, सर्व काही आहे, भक्ती आहे, प्रेम आहे, ज्ञान आहे, सर्व काही, मी अवतार आहे, बरोबर आहे, परंतु अवतार जरी असलो तरी मला सद्गुरू नाही काय. तर सद्गुरूचं प्रेम म्हणजे काय असतं, सद्गुरूचं ज्ञान काय असतं, सद्गुरूची भक्ती काय असते, याचा मला काय अनुभव नाही. अवतार असलं तर काय झालं म्हणा, पण सद्गुरूंचा प्रत्यक्ष मला अनुभव नाहीये, तर मला म्हणले सद्गुरूंची प्राप्ती झाली पाहिजे. आता इथे कोणी म्हणलं असतं की प्रत्यक्ष प्रभू राम आले, मग ते त्यांचे सद्गुरू असंही म्हणता आलं असतं. आणि प्रत्यक्ष प्रभू राम आल्यानंतर मग सद्गुरूंची काय आवश्यकता, असं कोणी म्हटलं असतं, पण तसं नाही म्हणा. आणि प्रभू रामांनी सांगितलं असतं, अरे मी प्रत्यक्ष आहे ना, मग तुला आता सद्गुरूंची काय आवश्यकता आहे, आणि तू तर अवतारच आहेस, आणि मी मी प्रत्यक्ष तुला प्रसन्न आहे, मग आता सद्गुरूंची काय आवश्यकता आहे, असं प्रभू रामानी म्हटलं नाही. आणि तुकारामांनी म्हटलं नाही. तेव्हा तो आविर्भाव झाला, प्रगट झाला, पण सद्गुरू पाहिजे. प्रभू राम जरी प्रगट झाले तरी त्यांनी समाधान नाही, त्यांचं प्रत्यक्ष सद्गुरू पाहिजे म्हणा. आणि म्हणून मग ती कथा आहे की प्रभू रामाने तथास्तु म्हटलं. आणि ते उत्तर प्रदेशात कुठेतरी एक सिद्ध पुरुष होते, नाथ संप्रदायाचे, लिंगनाथ स्वामी, लिंगनाथ. त्या लिंगनाथ स्वामींच्या कडे ते प्रभुराम त्यांच्या स्वप्नात गेले आणि त्यांना सांगितलं की तिकडे त्या मधुपुरीमध्ये तो तुकाराम आहे आणि त्याला सद्गुरूंचे खूप ओढ लागलेली आहे, तर तुम्ही जाऊन त्याला सद्गुरू रूपाने त्याला ज्ञान द्या, असं त्यांनी सांगितलं. तेव्हा सांगायचं कारण काय, तर एकाच परमेश्वराची किती रूप असतात, एकाच परमेश्वराची होऊन गेलेले अवतार हे रूप आहे. पण होऊन गेलेले अवतार ते उपयोगाला येत नाही म्हणले या घटनेवरून आपण बघितलं, होऊन गेलेले अवतार, नाही मला रामाचं दर्शन झालं, कृष्णाचं दर्शन झालं, मी कृष्णाची भक्ती करतो, रामाची भक्ती करतो. अरे तू कृष्णाची भक्ती कर, नाही तर रामाची भक्ती कर, होऊन गेलेले अवतार ते तुझ्या उपयोगाला येणार नाही. रामकृष्ण ते पुराणी राहिले, राम आणि कृष्ण हे पुराणात राहिले म्हणा. आणि जेवढी तुझी भक्ती आहे तर ते प्रगट होतील तुझ्या भक्तीने काय, पण तेवढी भक्ती पाहिजे. बरं, भक्तीने प्रगट झालं तरी परत सद्गुरूंची आवश्यकता आहेच. सद्गुरूंच्या ठिकाणी तो अनुभव घ्यायलाच पाहिजे म्हणा. आणि म्हणून प्रकृतीमध्ये अवतार रूपाने प्रगट होतो भगवान रामकृष्ण आदी अवतार प्रगट होतात, कार्य करून निघून जातात. आणि कोणी भक्तांनी बोलवलं तर आविर्भूत होतात. आविर्भवती, स्वयमेव आविर्भवती भावयती च भक्तान. आणि भक्तांना काय पाहिजे ते देतात म्हणा. हा त्यांचा आविर्भाव आणि तिरोभाव, थोड्या वेळासाठी ते असतात, येतात, हा त्यांचा आविर्भाव असतो. अवतार वेगळा, आविर्भाव वेगळा, सृष्टी रूपाने एक वेगळा, निर्गुण निराकार सूक्ष्म रूपाने वेगळा, आणि व्यापक रूपाने सर्व सृष्टीत असलेला वेगळा. अवतार रूपाने वेगळा, आविर्भाव रूपाने वेगळा, आणि सगुण साकार प्रकृतीमध्ये ज्ञान स्वरूप असा
सद्गुरु रूपाने प्रगट होणारा सगुण साकार वेगळा. बघा एवढ्या एकाच परमात्म्याची केवढ्या रूपांचा आपल्याला अनुभव घ्यायचा असतो. एका रूपाचा अनुभव घेतला म्हणजे सगळं झालं असं नाही. तेव्हा या सगुण साकार प्रकृतीमध्ये ज्ञानस्वरूप असा सद्गुरु रूपाने प्रगट झालेला सगुण असा सगुण साकार असा परमेश्वराचा अवतार, असा परमात्मा 5 प्रकारचा, 6 प्रकारचा असा तो परमात्मा आहे म्हणा. काय? तेव्हा या सर्वाचं ज्ञान त्या अर्जुनाला झालं म्हणजे भक्ताला या सर्व प्रकारचं ज्ञान झालं. तो श्रीकृष्ण रूपाने त्याचा परमात्मा होता, सगुण साकार होता. मग सद्गुरु रूपाने तो त्याचा परमात्मा झाला. तेव्हा सर्व ज्ञान रूपाने सद्गुरु झाला. आणि विराट रूपाने या अध्यायामध्ये त्याला काय दाखवलं? विराट रूपाने की मी सर्वकडे मीच आहे, माझ्याशिवाय दुसरं कुठेही केव्हाही काहीच नाही असं या अध्यायामध्ये त्याचं विराट रूपाने दर्शन त्या अर्जुनाला झालं. तेव्हा ह्या सर्व रूपांचा अनुभव भक्ताला यायला पाहिजे आणि तो सद्गुरु रूपाने जेव्हा येतो तेव्हा या सर्व रूपांचा अनुभव, परमेश्वराच्या सर्व रूपांचा अनुभव येतो. आणि असा अनुभव या अर्जुनाने घेतला असं या श्लोकांमध्ये त्यांना सांगायचं आहे. जेव्हा भक्त अत्यंत व्याकुळ होऊन सगुण रूपाने भगवंताची भेट व्हावी असं त्याला वाटत असतं की सगुण रूपाने भगवंताची भेट व्हावी आणि भगवंताला अनन्य भावाने तो आळवतो आणि त्याच्या कोणत्याही रूपाला जेव्हा तो भक्त आळवतो तेव्हा तो ती आर्त हाक ऐकून आर्त हाक त्या भगवंताला पोचते आणि तो सद्गुरु रूपाने भक्तांना भेटतो. बघा परमात्म्याला ती आर्तपणाची हाक ऐकायला येते आणि तो सद्गुरु रूपाने भक्ताला भेटतो. आजच मगाशी आम्हाला फोन आला होता. आपले रवींद्र भोसले ते जिथे राहतात तिथे दत्त मंदिर आहे आणि त्या दत्त मंदिरामध्ये त्याचे जे ट्रस्टी मुख्य आहेत त्यांची त्यांनी भेट घेतली. ते भेटले त्यांना. मग यांनी सद्गुरूंचं महात्म्य सांगितलं, आपल्या परंपरेचं महात्म्य सांगितलं आणि त्यांना एवढं ते आवडलं की त्यांनी आज दुपारी मला फोन केला आणि ते म्हणले तुमचं महात्म्य त्यांनी सांगितलं, मला कळलं म्हणले आणि तुमची भेट झाली तर म्हणले माझं केवढं तरी भाग्य आहे म्हणाले. मी तुम्हाला भेटणार आहे म्हणले, सध्या गावाला जातो, नंतर तिकडून आल्यावर मी तुम्हाला भेटतो, मला भेटायचं आहे म्हणलं. हा म्हणले योगायोग आहे, एवढी वर्ष म्हणले मी काही करत होतो, काय दत्तगुरूंची उपासना करत होतो किंवा आणखी काही सत्पुरुष मला भेटले, पण सद्गुरू भेटले नाही म्हणा. सद्गुरू भेटणं हे वेगळंच आहे, हे केवढं तरी भाग्य आहे म्हणा. असं ते स्वतः सांगत होते की माझं केवढं तरी भाग्य आहे आणि मला तुम्हाला भेटायची ओढ लागली आहे म्हणजे मी येईन तुमच्याकडे, असं ते सांगत. तेव्हा एवढी वर्ष ज्यांनी त्या परमेश्वराला आळवलं, त्याची भक्ती केली, त्याचं फळ म्हणून सद्गुरू रूपाने तो परमेश्वर त्याला भेटतो. तेव्हा जेव्हा अर्जुनाने मोहाने अत्यंत व्याकुळ झाला अर्जुन आणि तिथे श्रीकृष्ण होते, स्वतः प्रत्यक्ष होते, त्या प्रत्यक्ष भगवंतालाच आर्तभावाने विनंती केली, तरी आर्तभाव पाहिजेच म्हणाले, तोपर्यंत त्यांचं परमेश्वर तो प्रगट होत नाही. त्यांनाच आर्तभावाने विनंती केली की शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम, की मी तुला शरण आलोय आणि तू मला माझ्यावर कृपा कर, मला शिष्यभाव स्वीकारून मला सद्गुरू रूपाने दर्शन दे. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला अर्जुनाला सद्गुरू रूपाने गीतेचा बोध केला आणि त्यानंतर भगवंतानी अर्जुनाला आपल्या निर्गुण निराकार आणि सगुण साकार या दोन्ही स्वरूपाचं ज्ञान दिलं. एवढी गीता 10 अध्याय सांगितले. या 10 अध्यायापर्यंत सर्व सगुण आणि निर्गुण सांख्य योगाच्या माध्यमातून निर्गुण स्वरूपाचं ज्ञान दिलं आणि कर्मयोग, भक्तियोग यांनी आपल्या सगुण साकार स्वरूपाचं ज्ञान अर्जुनाला दिलं. तेव्हा भगवंताच्या ठिकाणीच
सगुण साकार आणि निर्गुण निराकार स्वरूपाचा भाव धरून श्रीकृष्णाच्या ठिकाणीच सद्गुरूचा भाव आणि निर्गुण निराकार आणि सगुण साकार दोन्ही भाव त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी धरून त्याचा अनुभव घेतला. आणि त्यामुळे भगवंताचं सगुण साकार स्वरूपाचा अनुभव आणि अर्जुनाने श्रीकृष्णाच्या प्रेमाने घेतला. सगुण साकाराचा अनुभव प्रेमानेच येतो आणि भगवंताच्या निर्गुण निराकार स्वरूपाचा अनुभव ज्ञानाने येतो. ज्ञानाने कळतं ते निर्गुण आणि प्रेमाने कळतं ते सगुण. प्रेमाने परमात्मा कळतो तो सगुण परमात्मा आणि ज्ञानाने जो कळतो तो निर्गुण निराकार परमात्मा. तेव्हा त्यानंतर मग अर्जुनाने भगवंताच्या निर्गुण निराकार व्यापक स्वरूपाचा अनुभव घेतला. सगुण साकाराचा अनुभव, निर्गुण निराकाराचा अनुभव आधी आपल्या ठिकाणी घेतल्याशिवाय हा अनुभव कुठे घ्यायचो? आपल्या ठिकाणी घ्यायचा. व्यापक ब्रह्मांडात काही जाता येत म्हणतात योगी लोक व्यापक ब्रह्मांडात जातात आणि व्यापक अनुभव घेतात. अरे व्यापक अनुभव तिथे नाहीये. सृष्टी बाहेर कुठे आहे? सृष्टी बाहेर नाही, ब्रह्मांड बाहेर दिसतं पण ते बाहेर नाहीये. ते सांगतात अरे ब्रह्मांड हे बाहेर नाहीये. लोकांना वाटतं ब्रह्मांड बाहेर आहे. काय? बहिर्विवोद भूतम यथा निद्रया. बहिर इव म्हणजे सारखं बाह्य प्रगट झाल्यासारखं वाटतं पण ते बाह्य नसतं. त्याचा अनुभव कुठे येतो? त्याचा अनुभव अंतःकरणातच येतो. ते काळा आहे की गोरा आहे, त्याच्यात काय गुण आहे, ते शीतल आहे की ते उष्ण आहे, हा सगळा अनुभव येतो कुठे म्हणा. हा कुठलाही जो अनुभव आहे तो इंद्रियाशिवाय येत नाही म्हणतात. आणि इंद्रिय शरीरामध्ये इंद्रिय त्यांनी अनुभव येतो. आता हा सूक्ष्म जड सूक्ष्म अनुभव हा सूक्ष्म इंद्रियाने येतो. मन बुद्धी चित्त अहंकार या इंद्रियाने सूक्ष्म अनुभव येतो. पण अनुभव येतो कुठे? अनुभव येतो आत. सूक्ष्म इंद्रियाने तो अनुभव येतो. बरं सूक्ष्म इंद्रियाने सुद्धा परमात्म्याचा अनुभव येऊ शकत नाही. मग ते सूक्ष्म इंद्रिय जे आहे ती जेव्हा शुद्ध होतात तेव्हा त्या परमात्मा तिथे स्वतः प्रगट होतो म्हणतात आणि तिथे त्याचा अनुभव येतो. म्हणजे शेवटी अनुभव येतो कुठे? अनुभव कुठे येतो? बाहेर अनुभव नाहीये. ब्रह्मांडाची यात्रा, अरे ब्रह्मांडाची यात्रा त्याला असं वाटतं मी ब्रह्मांडाची यात्रा करतो, पण ब्रह्मांडाची यात्रा नाही करतो, आपल्या शरीरातच यात्रा करतो, अंतरयात्रा करतो तो. योगामध्ये सुद्धा योगी लोक ब्रह्मांडात जातात, ब्रह्मांडाची यात्रा करतात. अरे तो ब्रह्मांडात कुठे जातो म्हणा? ब्रह्मांडात नाही जात. बहिर्इवोद भूतम यथा निद्रया. बहिर्इव बाहेर गेल्यासारखं त्याला वाटतं पण तो बाहेर प्रत्यक्ष जात नाही म्हणलं. तो प्रत्यक्ष आतच तो अनुभव येतो. कारण काय? तर पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणतात. जे या ब्रह्मांडात जे काही आहे ना, एवढं मोठं ब्रह्मांड आहे, त्या ब्रह्मांडात जे काही आहे ते त्याचा अनुभव मात्र पिंडाच्या ठिकाणी म्हणजे या शरीरातच घेता येतो. कारण ते पिंडामध्ये संपूर्ण ब्रह्मांड आहे. पिंडामध्ये संपूर्ण ब्रह्मांड आहे आणि ब्रह्मांडाचा अनुभव घ्यायचा. मग ते ब्रह्मांडातून वेव येतात आणि हे येतात आणि ते येतात. अरे हे सगळं सांगितलं पण अनुभव कुठे येतो? अनुभव म्हणाले तुझ्या देहातच येतो. आणि म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांड जे ते पिंडात आहे आणि अनुभवही पिंडातच येतो. ब्रह्मांडात जाऊन अनुभव येत नाही म्हणा. आणि लोकांना असं वाटतं की तो ब्रह्मांडात गेला, त्यांनी यात्रा केली, एवढ्या जन्माची यात्रा केली, एवढे जन्म कुठे त्याला दिसतात? अरे ते पिंडाच्या ठिकाणीच आहे. पिंडाच्या ठिकाणी जे चित्त आहे, चित्तामध्ये अनेक जन्माचे अनुभव साठवलेले आहे. या चित्तामध्ये अनेक जन्मोजन्मीचे अनुभव साठवले आहेत.
ते या चित्तामधून बाहेर येत असतात आणि त्याला ते ध्यान त्यांनी केल्यानंतर ते चित्तामध्ये अनुभव त्याला येतात. तेव्हा अनुभव काही ब्रह्मांडात नाही येत म्हणाले, अनुभव हे पिंडात येतात. आत्मा कुठे जात येत नाही म्हणे, सदा संचला येतना जात काही, तया वीण कोठे रिता ठाव नाही. तेव्हा असा आत्मा देह सोडतो, मग तू कुठे जातो? अरे देह सोडतो कुठे जातो काय म्हणाले, इकडेच सगळे लोक आहेत म्हणाले. वैकुंठात जातो, वैकुंठ लोक कुठे आहे म्हणाले, इथेच वैकुंठ आहे. या देहामध्येच वैकुंठ आहे, इथेच नरक आहे, इथेच स्वर्ग आहे, इथेच पाताळ आहे, इथेच सर्व काही आहे. इथेच देवता, या देहातच सगळ्या देवता आहेत. 33 कोटी देवता या देहातच आहे. इथेच सगळं आहे म्हणून, इथेच परमात्मा आहे, इथेच आत्मा आहे, परमात्मा आहे, सगळीच. आणि म्हणून या पिंडाच्या ठिकाणीच तो अनुभव घ्यावा लागतो. म्हणून जसं आपण प्रयोगशाळेत रॉकेट सोडतो, कुठे अंतरिक्षात रॉकेट सोडतात, परंतु त्याचा प्रयोग कुठे करतात? आधी प्रयोग सगळे प्रयोगशाळेत करतात. प्रयोगशाळेत जेव्हा त्यांना अनुभव येतो तेव्हा ते तो प्रयोग बाहेर करतात. तेव्हा प्रयोगशाळेत प्रयोग यशस्वी झाला की तो सर्वकडे लागू होतो. प्रयोगशाळेत एकदा त्यांची खात्री पटली की आता हे रॉकेट जाणार काय, की मग ते रॉकेट सोडतात, तर ते त्याचा अनुभव त्यांना येतो. हे ब्रह्मांडाची परिक्रमा करून येतो. म्हणून ब्रह्मांडाचा शोध हा पिंडातच घेता येतो. तुम्ही ब्रह्मांडात जाऊन नाही घेऊ शकत. ब्रह्मांड एवढं व्यापक आहे. योगी लोक सुद्धा जातात ते देहाच्या बाहेर नाही जात, देहातच अनुभव येतात. देहातच त्याचा अनुभव घेतात आणि त्यांना असं वाटतं की मी देहाच्या बाहेर गेलो. तेव्हा भगवंताचं हे त्रिगुण रहित, 3 गुणांनी रहित असलेलं निर्गुण स्वरूप, भगवंताचं 3 गुणांच्या पलीकडे असलेलं निर्गुण स्वरूप, असं जे निर्गुण स्वरूप आहे तेच म्हणाले त्रिगुण रहित राहूनच ते नामरूपाने नटलेलं विश्वरूप होतं. ते विश्वरूप होतं म्हणा. 3 गुणाच्या पलीकडे हे विश्व सुद्धा 3 गुणाच्या पलीकडे, सत्व रज तम 3 गुणांच्या पलीकडे ते विश्वरूप होतं. अशा विश्वरूपाचा अनुभव आला असताना, पण अशा विश्वरूपाचा अनुभव कुठे येतो? मनुष्याचा देहात. विश्वम, त्यांनी शंकराचार्यांनी सांगितलं, विश्वम दर्पण दृश्यमान नगरी. विश्वम विश्वरूप, विश्वम दर्पण दृश्यमान नगरी. हे नगरी सारखं मोठं नगर आहे असं वाटतं, विश्व मोठं विशाल आहे असं वाटतं, पण आहे कुठे? तर म्हणाले आपल्या देहात. अहो स्वप्नात सुद्धा, स्वप्नाचा अनुभव जो येतो तो हृदयाच्या ठिकाणी येतो. आणि स्वप्नात असं वाटतं आपल्याला, आपण सागर बघतो, आकाश बघतो, तारे बघतो, सगळं काही बघतो. ते कुठे बघतो? त्याचा अनुभव कुठे येतो स्वप्नाचा? तर निद्रेमध्ये, यथा निद्रया. काय निद्रेमध्ये कसा अनुभव येतो? यथा निद्रया, की निद्रेमध्ये हिता नावाची नाडी असते. योगशास्त्रात सांगते, हिता नावाची नाडी हृदयाच्या ठिकाणी असते. इतकी ती सूक्ष्म असते की कुठल्या दुर्बिणीने ती दिसणार नाही, एवढी सूक्ष्म असते. कुठल्याच दुर्बिणीने दिसणार नाही, एवढी ती नाडी सूक्ष्म असते. आणि त्या नाडीच्या ठिकाणी मनुष्य झोपला असताना त्या संपूर्ण स्वप्नाचा अनुभव त्याला त्या नाडीच्या ठिकाणी येतो. आता विचार करा, जी दिसतही नाही काय, त्या नाडीच्या ठिकाणी स्वप्नाचा अनुभव, एवढं मोठं स्वप्न, विराट स्वप्न, तिथे विराट ब्रह्मांड सुद्धा दिसतं म्हणाले. अंतरिक्ष दिसतं, काय लोक दिसतात, रस्ते दिसतात, वाहनं दिसतात, काय काय दिसतं, पण नाडी काय, हे अत्यंत सूक्ष्म असतं. तेव्हा अशा विश्वरूपाचा अनुभव, ते त्रिगुण रहित विश्वरूपाचा अनुभव
अनंत नामरूपाने नटलेलं हे जे विश्वरूप आहे आणि त्रिगुणातीत आहे, अशा विश्वरूपाचा अनुभव आला असता, असा विश्वरूपाचा जो अनुभव आहे तो कुठे येतो? तो आपल्या हृदयातच येतो. आणि असा आपल्या हृदयात तो अनुभव आला असता, जेव्हा आपण बाहेर बघतो डोळे उघडून, तेव्हा तो सर्व ब्रह्मांडात तोच अनुभव येतो. तेव्हा व्यापक स्वरूपाचा अनुभव घ्यायला जाण्याची गरज नाही. व्यापक स्वरूपाचा अनुभव घेता येत नाही, कारण त्याचं काही साधन, बाह्य साधनच नाही आहे. व्यापक स्वरूपाचा अनुभव घ्यायचा काही व्यापक साधन नाही. दुर्बीण काढली तरी किती मोठी दुर्बीण काढणार म्हणत तुम्ही? दुर्बीण काही अख्खं ब्रह्मांड दिसणार नाही तुम्हाला. म्हणून सायन्स हा केविलवाणा, आमचे महाराज सांगायचे, सायन्स हा परमेश्वराला जाणण्याचा केविलवाणा केलेला प्रयत्न आहे. केविलवाणा प्रयत्न. तो माणूस तो केवढा, ब्रह्मांड केवढं, माणूस केवढा, आणि त्याच्या हातातली दुर्बीण केवढी. मनुष्य केवढा, अंतरिक्षात जाऊन बघितलं तो मनुष्य केवढा दिसतो, एवढसा. त्याने दुर्बीण तयार केली, ती केवढीशी, एवढीशी, आणि त्याच्यातून तो बघणार, काय बघणार, किती बघणार. तेव्हा म्हणाले, या ब्रह्मांडाचा अनुभव घ्यायचा तो त्याच्या ठिकाणीच येईल, कारण हे ब्रह्मांड त्याच्या ठिकाणीच आहे, दुसरीकडे बाहेर नाही म्हणा. म्हणून असा अनुभव, विश्वरूपाचा अनुभव हा आपल्या आतच येतो. अर्जुनाला जे विश्वरूप दाखवलं त्याचा अर्जुनाला अनुभव कुठे आला? असं फोटो दाखवतात, रणांगण दाखवतात, आणि दोन सैन्याच्या मध्ये तो त्याचा रथ स्थापन केलेला आहे, आणि मग तिथे भगवंताचं विराट स्वरूप असं चित्र दाखवत. मग तसा त्याला अनुभव आला का? नाही. तसा अनुभव नाही आला, त्याच्या ठिकाणी तो अनुभव आला. तो बाह्य आल्यासारखा त्याला वाटला, दिसला, पण तो जर तिथे असता तर मग सर्वांना दिसला असता ना, बाहेर असतो तर सर्वांना दिसलो. तेव्हा असा अनुभव विश्वरूपाचा त्याच्या स्वतःच्या ठिकाणी जेव्हा आला, तेव्हा आपण ज्या नामरूपाच्या या देखाव्याला, हा देखावा आहे, नामरूपात्मक ही जी सृष्टी आहे हा देखावा आहे, आणि त्याला आपण संसार म्हणतो. तो जो संसार आहे म्हणाले, त्या संसाराचा ठाव ठिकाणच उरत नाही. काय असा ज्याला अनुभव आला, जसा अर्जुनाला त्या विश्वरूपाचा अनुभव आला, असा विश्वरूपाचा अनुभव स्वतःच्याच ठिकाणी ज्या भक्ताला येतो, त्याच्यासाठी हा संसार नाहीच म्हणा. काय त्या संसार गुप्त होतो, ते विश्वरूप आपल्या ठिकाणी त्याचा अनुभव घेतल्यानंतर हा संसार याचा ठाव ठिकाणच उरत नाही, म्हणजे हा गायबच होतो. तेव्हा ते सांगतात की भगवंताचं हे निर्गुण स्वरूप हे जसं सत्व, रज, तमो या तीन गुणाच्या पलीकडे, प्रकृतीच्या पलीकडेच आहे, तसंच म्हणले भगवंताचं अनंत नाम रूपाने नटलेलं सगुण साकार विराट रूप, किंवा त्याचं महाविष्णू रूप किंवा विराट रूप, तो विराट रूपाने प्रगट झाला, महाविष्णू रूपाने प्रगट झाला, नारायण रूपाने प्रगट झाला. मग त्याला 2 हात असले किंवा 4 हात असले, कोणी म्हणतं एकमुखी दत्त हा श्रेष्ठ का 3 मुखी दत्त श्रेष्ठ. मग काही लोक म्हणतात आमच्याकडे एकमुखी दत्त आहे, म्हणजे जागृत आहे, आणि मग काय 3 मुखी दत्त काय जागृत नाही आहे का, झोपलेला आहे का? असं नाही आहे म्हणा. काय तर अनंत नाम रूपाने रटलेलं, तर त्याचं हे महाविष्णू रूप, सगुण साकार विराट रूप, जे अर्जुनाला विराट रूप दाखवणार आहेत भगवान. आता म्हणजे आता आपल्या हा भाग येणार आहे त्याच्यात, त्यांनी आधीच दाखवलं विराट स्वरूप. ते विराट स्वरूप ते सगुण साकार होतं म्हणा. महाविष्णू रूप जे नारायणाचं रूप आहे, जे क्षीरसागरामध्ये भगवान आहेत,
महाविष्णू लक्ष्मी त्यांचं रूप आहे. हे महाविष्णू रूप, नारायण स्वरूप जे वैकुंठात आहेत भगवान विष्णू, हे स्वरूप देखील 3 गुणांच्या पलीकडेच आहे. सत्व रज तम म्हणजे या प्रकृतीच्या पलीकडे आहे. या ब्रह्मांडाच्या पलीकडे आहे, प्रकृतीच्या पलीकडे आहे. म्हणून भगवंताचं वैकुंठ स्थान जे आहे त्यात हे ब्रह्मांड जे आहे 14 भुवनांचं आहे. शेवटचा ब्रह्मलोक आहे. तिथे ब्रह्मदेव राहतात. चतुर्दश भुवन ब्रह्मांड, खालचं अतल वितल सुतल तथा अतलातल रसातल महातल पाताल, हे 7 लोक आणि पुढचे वरचे 7 लोक, असे असे मिळून 14 भुवनाचं ब्रह्मांड आहे. ब्रह्मदेव आहे. पण त्या सर्व 14 भुवनाच्या ब्रह्मांडालाही नाश आहे ना. आणि ते सत्वरज तम 3 गुणात्मक प्रकृतीमध्ये आहे. परंतु भगवान विष्णूचं रूप, भगवान नारायणाचं रूप आणि भगवान नारायणाचा क्षीरसागर, भगवान विष्णूचं वैकुंठ, त्याचं हे विराट स्वरूप, हे सर्व त्रिगुणात्मक प्रकृतीच्या पलीकडचं आहे म्हणा. आणि त्याचा साक्षात्कार कसा होतो? त्याचा साक्षात्कार सद्गुरूंनी दिलेल्या साधनाद्वारे. सद्गुरू जे साधन देतात त्या साधनाचा दीर्घकाळ अभ्यास केल्याने, दीर्घकाळ तपश्चर्या केल्याने त्या भक्ताला येतो. काही लोक म्हणतात की आता आला आम्हाला अनुभव, आम्ही जातो, ते निघून जातात. त्यांना काय अनुभव येत नाही. काय जेव्हा काही लोकांना असं वाटतं की आता किती किती आपण अनुभव घ्यायचा, आपल्याला अनुभव येत नाही, आपण दुसरा अनुभव काहीतरी, अशांनाही काही अनुभव येत नाही. म्हणून श्रद्धा आणि भक्ती याचं फार महत्व आहे. आणि दीर्घकाळ आणि तपश्चर्या केली पाहिजे. तेव्हा दीर्घकाळ तपश्चर्या केल्यानंतर एका सोनियाच्या दिनी अचानकपणे हा अनुभव येतो. कालच आजही आमचं बोलणं झालं यांच्याशी, संजीव चव्हाण यांची. त्यांनी छान प्रश्न विचारला आणि त्यांच्याशी आमचं बोलणं झालं. तेव्हा त्यांना आम्ही सांगितलं की अहो, जेव्हा हे सर्व मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सर्व म्हणले जेव्हा स्वच्छ होतात, तेव्हा दीर्घकाळ तपश्चर्या केल्यानंतर त्याचा अनुभव. मग तपश्चर्या म्हणजे काय? तर तापणं. तपश्चर्यामध्ये लोक, ऋषीमुनी जेव्हा तपश्चर्या करतात तेव्हा त्यांना ताप होत असतो. म्हणजे उन्हाचा ताप, सर्दीचा ताप, उपाशी राहण्याचा ताप, हे सर्व ताप ते सहन करतात. आणि हे सर्व ताप सहन केल्यामुळे त्यांची तपश्चर्या होते आणि त्या तपश्चर्येने त्यांच्या ठिकाणी तेज येतं. हल्ली मनुष्याला थोडा जरी त्रास झाला, सद्गुरू मला खूप त्रास होतो, मला खूप, अरे तपश्चर्या आहे. अरे जेव्हा त्रास होतो ना तेव्हा त्याला समज तपश्चर्या आहे. आणि तपश्चर्याने काय होतं? ताप होतो. तापाने काय होतं? तर गोष्टी शुद्ध होतात. कुठली गोष्ट अग्नीमध्ये टाकली तर ती शुद्ध का होते? अग्नीच्या तापाने शुद्ध होते. त्यातलं सगळं जाळून टाकतो अग्नी. किंवा सूर्याचा ताप होतो, त्याने गोष्टी शुद्ध होतात. तसं म्हणले आपल्याला जेव्हा ताप होतो तेव्हा म्हणलं हे चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट का नाही? की जेव्हा ताप होतो तेव्हा आपली तपश्चर्या घडत असते असं समजायचं. पण ज्याला असं वाटतं की नको नको हा ताप नको असं वाटतं, तेव्हा मग त्याची शुद्धता तिथेच थांबते. म्हणजे तो अशुद्धच राहतो. नको नको मला जास्त ताप नको, म्हणजे संसाराचंही नको, परमार्थाचंही नको. तेव्हा जो तावून सुलाखून निघतो संसारात तापन, संसार तापे तापला, विविध दुःखे दुखावला, संसार तापे पोळला, विविध दुःखे दुखावला, असा जो आहे त्याचीच तपश्चर्या घडली. तोची एक अधिकारी झाला परमार्थाशी. परमार्थाशी अधिकारी कोण झाला? जो म्हणले एकदम सुखासीन आहे, त्याला तो परमार्थाचा अधिकार नाही. बोला त्याला सुखच सुख पाहिजे, बस, दुःख काय नको. त्याला सुखच सुख पाहिजे, सुखासुखी सगळ्या गोष्टी पाहिजे. अरे मिळतात, तुला मिळेल, पण परमार्थाचा अधिकारी तुला व्हायचा आहे, तुला परमात्म्याचा अनुभव घ्यायचा आहे, तर तुला तो तपश्चर्या करावी लागेल, ताप सहन करावा लागेल. जेव्हा तू ताप सहन करशील तेव्हा तुझ्यातलं सर्व जे काही विपरीत आहे ते सगळं जळून जाईल. म्हणजे
जे काही तुझ्या ठिकाणी विपरीत आहे, जे काही दोष आहे, जे काही कचरा आहे, घाण आहे, सगळं तुझं जळून जाईल आणि तू स्वच्छ होशील आणि शुद्ध होशील. म्हणून म्हणून तपश्चर्या आहे. मग या मार्गातही तपश्चर्या आहे. म्हणजे तपश्चर्या म्हणजे काही तापच होतो असं नाही. जेव्हा भक्ती म्हणून केलं जातं तेव्हा ताप नाही होत ना. जेव्हा सद्गुरूंच्या कार्यामध्ये एखादा सद्गुरूंनी काम दिलं, मला ते करायचं आहे असं म्हणलं तर ताप होणार. तरी बरं आहे. त्याला तपश्चर्या म्हण. सद्गुरू आम्ही अमुक अमुक केलं, असं असं झालं, मला खूप ताप झाला. ताप झाला तर तपश्चर्या समज. तपश्चर्याने शुद्ध हो. आणि तू भक्ती केली, सद्गुरूंनी सांगितलं हा मला केवढा, ते चव्हाण म्हणाले की मला सद्गुरू तुम्ही सांगता हेत मला केवढं तरी म्हणजे माझं भाग्य आहे ना. केवढं तरी मला भाग्यवान समजतो की मला हे तुम्ही सांगताय. मी त्यांना म्हणतो हो मी तुम्हाला काय काय सांगतो, असं करा, अमुक करा, तमुक करा, तुम्हाला त्रास तर नाही होत. नाही म्हणाले. त्रास काय म्हणाले, त्रास तुम्ही सांगितलं ते मला एवढा, मला तुम्ही सांगितलं म्हणजे मला तुम्ही पात्र समजलात आणि याचा मला आनंद आहे म्हणाल. असा ज्याला आनंद होतो त्याला तपश्चर्याची गरज नाही. त्याला तपश्चर्याची गरजच नाही. मग ज्याला त्रास होतो त्याला सांगतात अरे ही तपश्चर्या आहे आणि तपश्चर्याने तो शुद्ध हो. हा प्रेमाने शुद्ध होतो आणि तो तपश्चर्याने शुद्ध होतो. तेव्हा ज्याला ताप होतो त्याने समजायचं मी तपश्चर्याने शुद्ध होतोय आणि ज्याला प्रेमाचा अनुभव येतो, आनंदाचा अनुभव येतो, त्याने समजायचं की मला प्रेमाने मी शुद्ध होतोय. तेव्हा असा जो शुद्ध होतो त्याला अर्जुनाने जसा अनुभव घेतला आणि प्रत्यक्ष गीता सांगता सांगता रणांगणावर अचानकपणे हा सोनियाच्या दिवशी एक असा सोनियाचा दिवस आला आणि हा अनुभव त्याला आला आणि भगवंतानी प्रत्यक्ष गीता सांगता सांगता रणांगणावर त्याला दिव्य दृष्टी दिली, दिव्य दृष्टी आणून दिली, दिव्य दृष्टीने हा अनुभव आणून दिला. भगवान श्रीकृष्ण सहज म्हणजे आपलं श्रीकृष्ण स्वरूप त्यांनी सोडलं नाही म्हण. नाही आता भगवान श्रीकृष्णाने आपलं श्रीकृष्ण स्वरूप सोडलं आणि ते विश्वरूप झाले असं नाही. जेव्हा ते विश्वरूप अर्जुन बघत होता तेव्हा त्याच वेळी भगवान श्रीकृष्ण त्याचं त्या मनुष्य रूपामध्ये तिथे होतेच म्हणा. त्यांचं मनुष्य रूपही होतं, काय 2 हात असलेलं आणि त्याचं अनंत हात अनंत पाय असलेलं अनंत शिरा. ओम सहस्र शीर्षा हा पुरुषा सहस्राक्षात सहस्रपाद असंही रूप तिथे विश्वरूप होतं. तर श्रीकृष्णाने आपलं एक रूप सोडून दुसरं रूप घेतलं असं नाही म्हणत. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की श्रीकृष्णाचं हे रूप मुळातच विश्वरूपच आहे. ते विश्वरूपच आहे. पण तुला तो अर्जुन सुद्धा घाबरला ते विश्वरूप बघून म्हणून तुला ते सहन होणार नाही म्हणलं. म्हणून ते विश्वरूप मी हे लहान रूप घेतलंय तुझ्यासाठी. भक्ताच्या प्रेमाने तो एकदेशीय मर्यादित झाला म्हणा भगवान, पण तो विश्वरूपच आहे. तो मर्यादित जरी झाला तरी तो विश्वरूपच आहे. सद्गुरू जरी मर्यादित दिसले, देहरूपाने दिसले, तरी ते विश्वरूपच आहेत. असा भक्ताचा भाव असेल तर त्याला त्यांच्या विश्वरूपाचं दर्शन होईल, नाही तर नाही होणार. तेव्हा हा जो श्लोक आहे याच्यात अर्जुन काय म्हणतो की श्रीकृष्ण तुम्ही तुमच्या अविनाशी वैभवाबद्दल, दिव्य भव्य असं वैभव तुमचं सांगितलं, त्याच्याबद्दल मी ऐकलं म्हणाल. आणि तुम्ही सर्व प्राणी मात्रांमध्ये उपस्थित आहात. उपस्थित, ऑमनी प्रेझेंट ज्याला म्हणतात, ऑमनीपोटेंट, ऑमनी प्रेझेंट, ऑमनिसेंट. तिथे सर्वांमध्ये तुम्ही उपस्थित असला तरी म्हणले सगळ्यांच्या ठिकाणी तुम्ही आहात, पण त्याच्या दोषामध्ये तुम्ही नाही म्हणा. हा त्याच्या गुणांमध्ये तुम्ही आहात पण त्याच्या दोषामध्ये तुम्ही नाही. त्याच्या अपूर्णतेमध्ये तुम्ही नाहीत. त्याच्यापासून तुम्ही वेगळे आहात आणि तुमची सर्व सत्ता त्याच्या ठिकाणी आहे. सत्ता रूपाने तो त्याच्या ठिकाणी तुम्ही आहात, पण तुम्ही अकर्ता आहात. अकर्ता, अभोक्ता. त्याच्या कर्माचं फळ तुम्ही भोगत नाही.
आणि तो सुद्धा, त्याने सुद्धा जर तुम्हाला, तो सुद्धा जर भक्त असेल तर त्यालाही ते कर्माचं फळ मिळत नाही म्हणाले. आणि भगवान हा निष्पक्ष, सर्वांच्या ठिकाणी समान, समबुद्धी, सर्वांचा साक्षी, असं असं भगवंताचं साक्षी स्वरूप आहे म्हणाले. म्हणून जो भक्त या स्वरूपात रमतो, या ज्ञानात रमतो, त्यालाही त्या कर्माचं बंधन बाधत नाही. अशा प्रकारे म्हणाले त्या अर्जुनाने भगवंताचं सगुण रूप आणि निर्गुण ज्ञान स्वरूप ज्ञानाने जाणलं, निर्गुण ज्ञान स्वरूप, आणि प्रेमाने त्या भगवंताचं सगुण साकार स्वरूप त्यांनी जाणलं, आणि विश्वरूप आता त्याला बघायचं आहे, ते त्याला भगवान दाखवणार आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, भवाप्ययो हि भूतानां श्रुतो विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष महात्म्यमपि चाव्ययम्. भवाप्ययो हि भूतानां श्रुतो विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष महात्म्यमपि चाव्ययम्. श्री गुरुदेव दत्त.